नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहेत की आपले रूपम्स रेसिपी मसाले तयार कसे होतात, कुठले कुठले मसाले आपल्याकडे आहेत, कुठली कुठली मिरची वापरली जाते, कशा प्रकारे मसाले बनवले जातात. अगदी थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. काही जणांना माहिती नसतं की आपले मसाले कुठल्या कुठल्या पदार्थामध्ये वापरावेत. तर आपण मसाले बनवण्यासाठी ते बेडगी मिरचीचा वापर करतो. बेडगी मिरची पण छान उन्हामध्ये वाळवून त्याची देठं वगैरे काढलेली असतात. इथे लवंगी मिरचीचा वापर करतो. लवंगी मिरची पण आपण छान उन्हामध्ये वाळवून त्याची देठं काढलेली असतात. मिरचीसुद्धा छान पातळ सालीची आहे. लवंगी मिरचीमध्ये 2-3 प्रकार असतात. त्याच्यामधली A1 क्वालिटीची जी मिरची आहे ती वापरलेली असते. सगळ्या प्रकारचे जे गरम मसाले आहेत ते पण A1 क्वालिटीचे असतात. मी इथे साठवणीचा मसाला बनवते. तर आपल्याला मसाल्याच्या ऑर्डर सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपलं मसाला बनवणं सुरू झालं आहे. थोडक्यात तुम्हाला माहिती द्यावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. मसाला बनवणं म्हणजे सगळं साहित्य मिक्स करून तो मसाला बनवणं असं नाही आहे. जे आपण साहित्य वापरतो आहे तो किती प्रमाणात आहे, योग्य प्रमाणात आहे किंवा नाही आहे हे पाहणं, किंवा कुठला मसाला तेलामध्ये तळून घ्यायचा किंवा कुठला पदार्थ तेलामध्ये तळून घ्यायचा आणि कितीपर्यंत तो तळायचा, यावर खरी मसाल्याची चव अवलंबून असते, रंग अवलंबून असतो. तर आपण जे मसाले वापरतो आहे ते सर्व छान क्वालिटीचे वापरतो आहे, तेल चांगल्या क्वालिटीचे ते वापरतो आहे आणि अगदी हळूवारपणे हे मसाले आपले बनवले जातात. त्याच्यामुळे अगदी 1-2 वर्षे हे आपले मसाले छान टिकून राहतात, खराब होत नाहीत. मिरचीसुद्धा आपण छान उन्हामध्ये वाळवलेली असते. सर्व गरम मसाले आपण छान उन्हामध्ये वाळवून पण घेतलेले असतात. मसाले भाजताना खूप काळजी घ्यावी लागते. मसाला आहे तो कुठला करपून द्यावा लागत नाही. अगदी योग्य प्रमाणात त्याची भाजणी करावी लागते. त्यामुळे अगदी लक्ष देऊनच हा मसाला आपल्याला तयार करावा लागतो. आपण जे सर्व साहित्य वापरतो तो गावरान वापरतो. तुम्हाला पांढरे तीळ पण दिसत असतील, आपण अगदी गावरान वापरलेले आहेत. मोहरी गावरान वापरतो, धने गावरान वापरतो आणि योग्य प्रमाणात त्याची भाजणी करतो. तर अशा प्रकारे सर्व आपण ही मिरची, गरम मसाले भाजून घेतलेले आहेत. आणि भाजून घेतल्यानंतर सुद्धा मसाला थंड होऊन द्यायचा असतो आणि थंड झाल्यानंतरच तो डंकामध्ये कुटायचा असतो. जर आपण गरमच मसाला कुटला तर त्याची चव बदलते, रंग बदलतो. आपण गिरणीमध्ये मसाला दळण्यापेक्षा डंकामध्ये मसाला कुटून छान तयार होतो. कारण आपण तीळ, खसखस, खोबरं किंवा गरम मसाले जे वापरलेले असतात ते डंकामध्ये कुटल्यामुळे त्याच्यातला तेल बाहेर निघतं. आपल्या सर्व मसाल्यामध्ये ते मिक्स होतं आणि त्याची चव अजून वाढलेली असते. आपण हा मसाला सर्व कुटून झाल्यानंतरसुद्धा तेल छान गरम करून, थंड करून आणि डंकामध्येच तेल टाकून तो मसाला परत कुटून घेतला जातो. त्यामुळं वर्षभर अगदी छान मसाला राहतो, त्याचा कलर चेंज होत नाही. तुम्ही बघत असताल की आपण जो कोरडा मसाला ठेवतो ड्राय, 5-6 महिने झाल्यानंतर त्याचा कलर बदलायला लागतो आणि मसाल्याची चव पण बदलायला लागते आणि आपला फक्त 5-6 महिनेच आपला मसाला चांगला राहतो. पण मी ज्या प्रकारे तेल छान गरम करून, थंड करून मसाल्यामध्ये मिक्स करते, त्याच्यामुळे मसाला वर्षभरसुद्धा आपला छान ओलसर राहतो, त्याची चव बदलत नाही, कलर बदलत नाही. तर अशा प्रकारे आपले मसाले तयार झालेले आहेत. तर कुठले कुठले आपण मसाले बनवतो हे पाहूयात. तर आपल्याकडे हा आहे नॉनव्हेजचा काळा मसाला. ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या मिरच्या वापरतो, लवंगी, बेडगी. मिरची छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतो आणि ह्याच्यामध्ये कांदा वापरलेला असतो, लसूण वापरलेला असतो. कांदा पण आपण चिरून उन्हामध्ये वाळून तेलामध्ये तळून वापरलेला असतो. हा मसाला तुम्ही कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीसाठी किंवा रेग्युलर भाजीसाठीही वापरू शकता. फक्त ह्याच्यामुळे थोडासा आपल्या भाजींना कलर काळा येतो आणि असाच ओलसर प्रकारचा आपला हा मसाला असतो, त्याच्यामुळे वर्षभर छान राहतो. हा आपला साठवणीचा मसाला आहे. ह्याच्यामध्ये पण आपण 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या असतात आणि अगदी कमी प्रमाणात लागतो, कारण तिखट खूप असतो. लवंगी मिरचीचा वापर असतो त्याच्यामुळे मसाला तिखट असतो, म्हणून अगदी 1-2 चमचेसुद्धा तुम्ही 10-12 लोकांसाठी वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे जी लोक कांदा लसूण खात नाहीत ते हा मसाला वापरू शकतात. तर अशा प्रकारे हा आपला साठवणीचा मसाला कुठल्याही भाजींना, रोजच्या भाज्यांना तुम्ही वापरू शकता. हा आहे घाटी मसाला. त्याच्यामध्ये आपण जो साठवणीचा मसाला बनवलेला आहे तशा प्रकारेच बनवला जातो. मिरची थोडीशी भाजली जाते. साठवणीच्या मसाल्यामध्ये मिरची आपण थोडीशीच भाजतो. तशीच या मसाल्यामध्ये मिरची थोडीशी भाजली जाते. सर्व प्रकारचे गरम मसाले वापरले जातात
आणि फक्त ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेला आहे. कांदा पण आपण वाळवून तेलामध्ये तळून वापरलेला आहे. तर आपली ही आहे घरगुती हळद. ही पण आपण हळकुंड आहे ती शेतकऱ्यांच्याकडून आणून घरगुती गिरणीमध्ये दळलेली असते आणि चाळून घेतलेली असते. कुठल्याही प्रकारचं कृत्रिम रंग ह्याच्यामध्ये आपण वापरलेला नाही आहे. हा आपला मालवणी मसाला आहे. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. ह्या मसाल्यामध्ये आपण तेल वापरत नाही. हा मसाला तुम्ही कुठल्याही नॉनव्हेज भाज्यांसाठी किंवा माशांसाठी, कोळंबीसाठी वापरू शकता. आपल्याकडे 3 प्रकारच्या मिरची पावडर आहेत. एक लवंगी बेडगी मिरची, मिक्स मिरची पावडर आणि फक्त बेडगी मिरची पावडर, अशा 3 प्रकारच्या मिरची पावडर मिळतात. हा आपला गोडा मसाला आहे. गोडा मसाला अगदी स्पेशल आहे. असा बाहेर काढल्याबरोबरच त्याचा सुगंध सुटतो. तर हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाज्यांना, वांगं बनवताना, मसाले भात बनवताना वापरू शकता. आणि स्पेशल म्हणजे जे लोक वयस्कर आहेत ते जास्त मिरची पावडर वापरत नसतील किंवा तिखट खात नसतील तर त्यांच्यासाठी हा गोडा मसाला आहे. तर ते रेग्युलर तुम्ही भाज्यांसाठी फक्त हा गोडा मसालासुद्धा भाज्यामध्ये टाकला तरी भाज्या अगदी चविष्ट होतात. हा आहे आपला स्पेशल बिर्याणी मसाला. तर माझ्या ज्या बिर्याणीच्या ऑर्डर असतात तर बिर्याणीच्या ऑर्डर ह्याच मसाल्यापासून बनवल्या जातात. त्याच्यामुळे आपली बिर्याणीची ऑर्डर खूप वाढलेल्या आहेत. तर आपला हा कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यामध्ये कांदा आपण छान तेलामध्ये भाजून घेतलेला असतो. भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये तेल टाकून अगदी शिजवलेला असतो तेलामध्ये. लसूण टाकलेला आहे, कोथिंबीर असते, खोबरं असतं, सगळं प्रकारचे गरम मसाले असतात. आणि अशा प्रकारे आपला हा कांदा लसूण मसाला आपला तयार झालेला असतो. कुठल्याही सुक्या भाज्यांना, फ्राय भाज्यांसाठी, मटण फ्रायसाठी किंवा चिकन फ्रायसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता. तर अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला आपल्याकडे जे मसाले मिळतात त्याची माहिती सांगितलेली आहे. आपलं आता पॅकिंग सुरू आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला पॅकिंग केलं जातं.